नमस्कार. घरगुती भोजन या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे. आज आपण रव्यामध्ये दही टाकून अतिशय पौष्टिक अशी रेसिपी बनवतोय, जी की तुम्ही याआधी कधीच बनवली नसेल. चला तर मग याचं आपल्याला काय बनवायचं आहे ते पाहण्यासाठी व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. सर्वप्रथम आपल्याला इथे एका मिक्सरच्या भांड्यामध्ये 1 वाटी रवा घ्यायचा आहे. त्यामध्ये 2 चमचे दही घालायचं आणि 1 वाटी पाणी घालायचं. झाकण लावून मिक्सरला फिरवून घ्यायचं. पहा अशा पद्धतीचं आपण हे मिश्रण तयार करून घेतलेले आहे. मिश्रणाची कन्सिस्टन्सी पाहू शकता अशा स्वरूपाची आहे. आता लगेचच तयार केलेलं मिश्रण आपण एका बाउलमध्ये काढून घेऊयात. संपूर्ण मिश्रण आपण मिक्सिंग बाउलमध्ये काढून घेतलेलं आहे आणि याची कन्सिस्टन्सी पाहू शकता अशी आहे. यावरती झाकण ठेवायचं, 10 मिनिटाकरता साईडला ठेवून द्यायचं, म्हणजे मिश्रण छान असं भिजेल. तोपर्यंत इथे आपल्याला काही भाज्या चिरून घ्यायच्या आहेत. जसं की इथं मी घेतलेलं आहे कोथिंबीर, हिरवी मिरची, कांदा आणि टोमॅटो. सर्व भाज्या आपल्याला अगदी बारीक बारीक अशा चिरून घ्यायच्या आहेत. यामध्ये तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे आणखीन वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या ॲड करू शकता, जेणेकरून आपला पदार्थ आणखीनच पौष्टिक होईल. सर्व भाज्या चिरून घेतलेल्या आहेत आणि 10 मिनिटानंतर पहा हे जे मिश्रण आहे ते सुद्धा छान असं भिजलेलं आहे. आता यामध्ये आपल्याला आपण ज्या काही भाज्या चिरून घेतलेल्या आहेत त्या घालायच्या आहेत. सर्व भाज्या आपण यामध्ये घालूयात आणि त्यानंतर आपल्याला तडका पॅनमध्ये कडकडीत असं तेल गरम करून घ्यायचं आहे आणि गरम तेलामध्ये आपल्याला 1 छोटा चमचा मोहरी घालायची आहे. सोबतच 1 छोटा चमचा जिरे घालायचे आहे. जिरे मोहरी छान असे तडतडले की हा तडका आपल्याला तयार केलेल्या मिश्रणामध्ये घालायचा आहे. छान असं तडतडलं, आता आपण हा तडका यामध्ये घालूया आणि व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया. सर्व छान व्यवस्थित एकजीव असे मिक्स करून घेतलेले आहे. आता आपल्याला यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे. मीठ घालून पुन्हा एकदा व्यवस्थित असे मिक्स करून घेऊया. आणि आता सर्वात शेवटी आपल्याला यामध्ये थोडासा अगदी चिमूटभर खायचा सोडा घालायचा आहे. पहा इतपतच सोडा मी घेतलेला आहे. सोडा घालून छान व्यवस्थित मिक्स करून घेतलं. इथे आपलं हे रव्याचं मिश्रण तयार झालेलं आहे. आता यापासून काय बनवायचं त्याकडे वळूयात. गॅसवरती तडका पॅन ठेवायचा आहे. हा पॅन व्यवस्थित गरम झाला की यामध्ये थोडंसं तेल टाकायचं. तयार केलेलं 1 पळी मिश्रण आपण यामध्ये भरून घेऊया. तर आजची जी रेसिपी आहे ती आपण तडका पॅनमध्येच बनवणार आहोत. आता यावरती आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि मध्यम ते बारीक गॅसवरती याला व्यवस्थित असं भाजून घ्यायचं आहे. 3 ते 4 मिनिटानंतर आपण यावरचं झाकण काढूया. पहा मस्त टम्म असं हे फुगलेलं आहे. वरच्या बाजूने थोडंसं तेल सोडायचं आहे आणि याला पलटवून घ्यायचं आहे. पाहू शकता खालच्या बाजूने अगदी मस्त असं हे भाजलं गेलेलं आहे. आता दुसऱ्या बाजूने सुद्धा आपल्याला हे असंच भाजून घ्यायचं आहे. मध्यम गॅसवरती भाजून घ्या, जेणेकरून आतमध्येपर्यंत हे व्यवस्थित असं शिजलं जातं आणि मऊ लुसलुशीत असे तयार होतात. तर इथे आज आपण बनवतोय बन डोसा. मस्त असा आपल्या तडका पॅनमध्ये हा मऊ लुसलुशीत बन डोसा तयार झालेला आहे. याच पद्धतीने आपल्याला सर्व डोसे बनवून घ्यायचे आहेत. अतिशय झटपट असा हा बन डोसा तयार होतो. कोणत्याही भांड्याचा जास्त पसारा होत नाही आणि यासाठी आपल्याला कोणतीही पूर्वतयारी करावी लागत नाही. अगदी इन्स्टंट झटपट असा आपण हा पौष्टिक बन डोसा बनवू शकतो. अगदी कमीत कमी तेलामध्ये तयार होतो. खायलाही तितकाच पौष्टिक आहे. लहान मुलांना तुम्ही टिफिनसाठी सुद्धा हे डोसे बनवून देऊ शकता किंवा नाश्त्यासाठी झटपट असा बन डोसा नक्की ट्राय करू शकता. आपण घेतलेल्या साहित्यामध्ये इथे आपले अशा आकाराचे 3 बन डोसे तयार होतात. तुम्हाला जर जास्त व्यक्तींसाठी बनवायचे असतील तर तुम्ही इथे साहित्याचं प्रमाण वाढवून घेऊ शकता. तर या पद्धतीने आपण सर्व बन डोसे बनवून घेऊया. तोपर्यंत मंडळी तुम्हाला एक निवेदन आहे की तुम्ही आपला आजचा हा व्हिडिओ कोणत्या शहरातून किंवा मग कोणत्या गावातून पाहत आहात ते मला कमेंटमध्ये नक्कीच कळवा. म्हणजेच मला सुद्धा समजेल की आपल्या घरगुती भोजनच्या युनिक अशा रेसिपीज कुठपर्यंत पोहोचतात आणि व्हिडिओच्या शेवटी मला तुमचे आभारही नक्कीच मानता येतील. तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन आला असेल किंवा चॅनलला अजूनही सबस्क्राईब केले नसेल ना, तर पटकन सबस्क्राईब करा. त्यापुढील बेल आयकॉनही प्रेस करा, म्हणजे आपल्या येणाऱ्या नवनवीन अशा व्हिडिओचे अपडेट सर्वप्रथम तुम्हाला मिळतील. पहा इथे आपण अशा पद्धतीने हे सर्व बन डोसे तयार करून घेतलेले आहेत. तर आपल्या साहित्यामध्ये इथे 3 बन डोसे आपले तयार झालेले आहेत. हा डोसासुद्धा आपण या तडका पॅनमधून काढून घेऊया. पहा मस्त असे इथे आपले बन डोसे तयार झालेले आहेत. अतिशय झटपट तयार होतात आणि पाहू शकता किती सॉफ्ट स्पॉन्जी झालेला आहे.
तुम्ही सुद्धा हा झटपट होणारा पौष्टिक नाश्ता एकदा नक्की ट्राय करून पहा आणि मला खात्री आहे तुम्हाला आपली आजची ही रेसिपी 100% आवडली असेल. पाहू शकता किती मस्त सॉफ्ट आपला हा बंडोसा झालेला आहे. आता मी तुम्हाला तोडूनही दाखवते. पाहू शकता आतमधून अगदी हलका-फुलका, मऊ लुसलुशीत आणि जाळीदार असा आपला हा बंडोसा तयार झालेला आहे. पाहू शकता किती मस्त याला आतमधून जाळी आलेली आहे. म्हणजे छान हलका-फुलका आपला हा डोसा तयार झालेला आहे. तुम्ही सुद्धा ही रेसिपी नक्की ट्राय करा. तुमच्या आवडीच्या कोणत्याही चटणीसोबत तुम्ही हा डोसा सर्व्ह करू शकता. चवीला एकच नंबर लागतो. एकदा नक्की ट्राय करा. ही रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की कळवा. जर सुद्धा आवडली असेल ना, एक लाईक करा आणि आपल्या घरगुती भोजन चॅनेलला सबस्क्राईब करा. आजची रेसिपी तुम्ही वेळात वेळ काढून अगदी शेवटपर्यंत पाहिलीत त्याबद्दल तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून धन्यवाद. चला भेटूया आपण नवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत खात राहा, मस्त राहा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे हेल्दी राहा. चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.